नमस्कार. मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. हे वाक्य मराठवाड्यातल्या बहुतेक सगळ्या माणसांना ठाऊक आहेत. मराठवाड्यातल्या काय, महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या व्यक्तींना ठाऊक आहेत. प्रचंड गर्दीची सभा आणि त्या सभेत गोपीनाथ मुंडेंचं भाषण आणि त्या भाषणात हे वाक्य ते हमखास बोलायचे. या वाक्यातून गर्दी किती जमली असावी याचा अंदाज सहजपणे येऊन जातो. विलक्षण गर्दी खेचणारा, सगळ्यांना लक्षात ठेवणारा आणि सामान्यातल्या सामान्य माणसाची कामं करणारा एक नेता, अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख. दुर्दैवानं 3 जून 2014ला त्यांचा अपघाती मृत्यू झाला आणि मराठवाडा एका मोठ्या नेतृत्वाला मुकला. मराठवाड्याचं नुकसान हे असं होत आलेलं आहे. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे या सगळ्या नेत्यांना आमच्यापासून हिरावून नेण्यात आलं आहे. गोपीनाथ मुंडेंचं नाव घेतलं की ती गर्दी, तो झटका, तो कंगवा, त्या मानेला झटका देत भांग पाडलेला, हे सगळं हेलिकॉप्टर, हे सगळं आठवतं. आणि गोपीनाथ मुंडेंच्या सोबत एक अजून बिरुद जोडलेलं आहे, ते म्हणजे ओबीसीचा नेता. 3 जून तारीख जवळ येत असतानाच याच काळामध्ये न्यायालयाच्या आदेशानं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसतो, ते रद्द होतं. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली? महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे ओबीसीचा नेता म्हणून आपण त्यावर पुढे बोलणार आहोत. गोपीनाथ मुंडे नेमके ओबीसीचे नेते होते की फक्त जनमानसाचे नेते होते, त्यावर आपण पुढे जाणार आहोत. पण ओबीसीच्या प्रश्नांना खरी वाचा कोण फोडली असेल तर ती फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडेने. सभागृहामध्ये ओबीसीच्या जनगणनेची मागणी करणारे व्यक्ती हे गोपीनाथ मुंडेच होते. ओबीसीची जनगणना व्हावी असं त्यांना वाटत होतं, यासाठी की ओबीसीची खरी संख्या आणि स्थिती या निमित्तानं समोर येईल. आजही अनेक लोक ओबीसीचं नेतृत्व करतात, पण हे नेतृत्व त्यांनी आपापल्या पक्षाच्या दावणीला नेऊन बांधलंय. ओबीसी किंवा ओबीसीमधल्या अन्य जाती यांचा संघटन करत यांना आपल्या पक्षाच्या मागं उभं करून आमदारकी, मंत्रिपद पदरात पाडून घेण्याची सवय आता लोकांना लागलेली आहे. पण पूर्णतः ओबीसी लोकांचं नेतृत्व करणारा असा एकही नेता सध्या तरी महाराष्ट्रात सापडत नाही. म्हणजे मी सध्या तरी हे म्हणताना गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे राजकारणात आहेत आणि त्यांच्याकडं ओबीसी नेतृत्वाची धुरा जाऊ शकते का, या शक्यतेवर सुद्धा जोर देऊन सांगतोय की आजही त्यासुद्धा संपूर्ण सकल ओबीसी समाजाचं नेतृत्व करू शकतील, या शक्यतेमध्ये दिसत नाहीत, पण त्या डेव्हलप होऊ शकतात. आपण गोपीनाथ मुंडेंच्या ओबीसी राजकारणाची जरा पद्धत तपासून बघितली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा अदर बॅकवर्ड कास्ट, इतर मागासवर्गीय या प्रकारात अनेक जाती, म्हणजे 12 बोलतेदार आहेत, 58 कारखानदार आहेत, ह्या सगळ्या माणसांना या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट केलं जातं. 12 बोलतेदार म्हणताना मी एक गोष्ट सांगतो महत्त्वाची, ती म्हणजे हे सगळे बोलतेदार हे कौशल्याधारित काम करणारी होती. म्हणजे या प्रत्येकाचा आपापल्या गावामध्ये आपापला व्यवसाय होता. या कौशल्याला विकसित करणारी केंद्र अजूनही आपल्या देशामध्ये सुरू झालेली नाही आहेत. म्हणजे ज्यांची रोजीरोटी ज्या व्यवसायावर होती, पिढ्यानपिढ्यापासून होती, त्यांच्या त्या कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याला उत्पादक करणं, कारखानदार करणे आवश्यक असताना सुद्धा आपल्याकडं अजून त्या गोष्टी घडलेल्या नाहीत. म्हणजे गावाकडून येऊन एखादा नावी मुलगा शहरामध्ये आपलं चांगलं सलून टाकणार असेल तर त्याला आधुनिक करता आलं पाहिजे. गावाकडचा लोहार जे काम गावात करतो त्याला यंत्रसामुग्री देऊन त्याचं काम अत्याधुनिक करता आलं पाहिजे. आमच्या इथल्या सुतार समाजाला आम्ही आरक्षणाच्या नादाला लावून शिक्षण घेऊन त्याला वेगळी नोकरी देण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या गावामध्ये मात्र आले ते राजस्थानी सुतार. त्याच्या कौशल्याला विकसित करण्याचं काम आमच्या देशामध्ये झालं नाही आणि दुर्दैवाने जो काही घेतला गेला तो आर्थिक राजकीय लाभ घेतला गेला, यात त्या ओबीसी समाजाचा काहीही फायदा झाला नाही. गोपीनाथ मुंडेंना
ओबीसींचं हे महत्त्व माहीत होतं. त्यांनी त्याचं राजकीय उत्थापन तर केलंच केलं, राजकीय एक ओळख तर दिलीच दिली, त्याशिवाय त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीची प्रक्रिया देखील गोपीनाथ मुंडेंनी पार पाडली. म्हणजे आपल्या एका वंजारी समाजाला NT-D मध्ये म्हणजे बळजबरी ड मध्ये घालून त्यांनी हे सिद्ध करून दिलं की एखाद्या समाजाचा एक नेता इच्छा ठेवून असेल तर तो बदल करू शकतो. पुढे संपूर्ण ओबीसी समाजाची जनगणना करून या सगळ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं, आर्थिक विकासाच्या क्षेत्रामध्ये आणण्याचं काम गोपीनाथ मुंडे करत असतानाच काळाचा घाला बसला. गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे नेते म्हणून उभे राहत होते आणि आज जेव्हा आरक्षणाच्या रद्द होण्याची वेळ आलेली आहे तेव्हा यावर संघर्ष करणारा आवाज उठत नाही, तेव्हा मात्र चिंता वाटू लागते. अगदी समता परिषदेचा झेंडा घेऊन निघणाऱ्या भुजबळांनी या विषयावर एकही विधान केल्याचं ऐकवत नाही, किंवा काही आंदोलन करणार आहेत असंही आठवत नाही, किंवा याबाबत काही भूमिका न्यायालयाच्या समोर मांडणार आहोत असंही आठवत नाही. गोपीनाथ मुंडे असताना भिकुजी इराते यांच्या एक कमिशन नेमल्या गेलं, आयोग नेमला गेला आणि त्या आयोगानं अनेक शिफारसी केल्या होत्या. असा इतर मागासवर्गीयांसाठीचं आयोग स्थापन करण्याचं कामसुद्धा आजच्या सरकारनं केलेलं नाही आणि ते करावं यासाठी दबाव टाकणारा नेता आजच्या घडीला दिसत नाही. त्यामुळंच गोपीनाथ मुंडेंची आठवण ओबीसी समाजाला आज झाल्याशिवाय राहत नाही. ओबीसीच्या राजकीय क्षेत्रातील वावराला किंवा राजकारणातील वावराला आता धक्का लागणार आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधलं ओबीसीचं आरक्षण रद्द होण्याची वेळ आली आहे. म्हणजे जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायती याच्यामध्ये जे नामाप्र नागरिकांचा मागास प्रवर्ग याचं आरक्षण होतं ते आता असणार नाही आहे आणि यामुळं ओबीसींचा थेट संघर्ष होणार आहे. तो समाजातल्या त्या परिसरातल्या मेजॉरिटीने असलेल्या समाजाशी. हा संघर्ष किंवा ओबीसीची एकत्रित संख्या अशी एकत्र होऊ शकली नाही, जातनिहाय ती होऊ लागली तर त्यांचं प्रतिनिधित्व त्या संस्थांमधलं कमी होणार आहे. हे संस्थांमधलं प्रतिनिधित्व कमी झालं तर एक राजकीय संघर्ष आपल्याला बघायला मिळेल आणि हा संघर्ष कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. म्हणूनच या आरक्षणावर लढा देणाऱ्या नेत्याची आता आवश्यकता आहे आणि ते नेते गोपीनाथ मुंडे होते. आता आपण गोपीनाथ मुंडेंना सातत्यानं ओबीसीचा नेता, वंजारी समाजाचा नेता असं म्हटलं जातं. जरा त्याच्यावर देखील प्रकाश टाकू. गोपीनाथ मुंडेंनी वंजारा समाजासाठी केलेलं काम निर्विवादपणे मोठं आहे. गोपीनाथ मुंडेंनी ओबीसीसाठी केलेलं काम खरोखरच चांगलं आहे. पण त्यासोबत गोपीनाथ मुंडे या जातीच्या आणि जातीच्या प्रवर्गाच्या वर्गामध्ये कधी अडकलेले नाही आहेत, या सर्कलमध्ये कधी अडकलेले नाही आहेत. सातत्यानं गोपीनाथ मुंडेंना एका जातीच्या चौकटीत अडकवण्याचं काम होत आलेलं आहे. पण तरी वेगवेगळ्या पक्षातील मित्रांच्या वेगवेगळ्या जातीच्या माणसांना मोठं करण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलं आहे. आज कुणी स्वीकारो किंवा नाकारो, बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा बीड आहे म्हणून मी सांगतो, आज अनेक जण गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडेंच्या विरोधात उभे आहेत. म्हणजे भाजपात असलेल्या सुरेश धसांचे सुद्धा पंकजा मुंडेंसोबत मतभेद आहेत. आज अमरसिंह पंडित त्यांच्या विरोधात उभे आहेत. इथे सख्खा भाऊच विरोधात उभा आहे, तिथे बाकीच्यांची काय कथा. ही जी मंडळी विरोधातली उभी आहे, जरा त्यांच्याविषयी आपण बघूया. बीड जिल्ह्यामध्ये केशरकाकू क्षीरसागर नावाच्या मायक्रो मायनॉरिटीमधल्या एका राजकारणी स्त्रीनं, खंबीर राजकारणी स्त्रीनं बीड जिल्ह्यामधल्या या तमाम मराठा नेत्यांना बंदिस्त करून टाकलं होतं. नावं सगळ्यांना ठाऊक आहेत. बाबुराव आडसकर एक कणखर नेता, पण राजकारणात पडद्याआड गेले होते. सुंदरराव सोळंके मोठं मंत्रिपद सांभाळलं, पण सुंदरराव सोळंकेंची पुढची पिढी राजकारणात त्यावेळेला नव्हती. मी त्यावेळेला हा शब्द वापरतोय, 90च्या दशकातली गोष्ट करतोय. त्यानंतर शिवाजीराव पंडित, त्यांच्या राजकारणाला ओहोटी लागली होती. बदामराव पंडितांनी तिथे उभारी घेतलेली होती. सुरेश धस जे आत्ता आमदार आहेत ते साहेबराव दरेकर हे तत्कालीन आमदाराचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या सुमो गाडीत मागं बसणारे कार्यकर्ते होते. ही तमाम मराठा नेता मंडळी जी होती
त्यांच्या परिवारातल्या एका सदस्याला सोबत घेऊन गोपीनाथ मुंडेंनी त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं. म्हणजे बाबुराव अडसकरांचा मुलगा रमेश अडसकरांना पुनरुज्जीवित केलं. म्हणजे अगदी कारखान्यात अंबाजोगाई कारखान्यात संघर्ष झाला, पण रमेश अडसकरांना संधी दिली. सुंदरराव सोळंकेचा मुलगा प्रकाश सोळंकेंना आमदारकीसाठी संधी दिली. भाजपचे आमदार म्हणूनच ते निवडून आले. अपक्ष असताना पराभूत झाले होते, पण भाजपचे आमदार म्हणूनच ते निवडून आले. त्यांच्या दुसऱ्या भावाला धैर्यशील सोळंकेला जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संधी दिली. अमरसिंह पंडित, शिवाजीराव पंडितांचे चिरंजीव, त्यांना आमदार केलं. अमरसिंह पंडित आणि शिवाजीराव पंडित या दोघांनीही बदामराव पंडितांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि दोघंही पराभूत झालेले आहेत हे लक्षात ठेवावं लागेल. अमरसिंह पंडित गेवराईमधून आमदार झाले ते फक्त भाजपच्या तिकिटावर. पुढच्या वेळेला त्यांचा पराभव झालेला आहे हे देखील लक्षात ठेवावं लागेल. अमरसिंह पंडितांना, त्यांच्या बंधूंना, विजय पंडितांना, या दोघांनाही राजकारणात इस्टॅब्लिश केलं ते गोपीनाथ मुंडेंनी. सुरेश धस यांना जिल्हा परिषदेत घेणं, उपाध्यक्षपदाची संधी देणं, पुढे आमदारकीची सलग संधी देणं हे कामसुद्धा गोपीनाथ मुंडेंनीच केलेलं आहे. सुरेश धस यांना तर पुन्हा विधान परिषदेवर आमदार करण्यासाठी पंकजा मुंडेंनीच प्रयत्न केले होते. लक्षात ठेवायला हवं की या सुरेश धसनी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढलेली होती. याच रमेश अडसकरांनी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढलेली होती. पंकजा मुंडेंनी त्यांना पुढे आमदारकीची संधी दिली. ती माजलगाव मतदारसंघातून दुर्दैवाने ते पराभूत झाले. ज्या लोकांनी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांना देखील मोठं करण्याचं काम, मराठा समाजाच्या मंडळींना मोठं करण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलेलं आहे. गोपीनाथ मुंडेंचे जे संबंध होते ना, म्हणजे थेट तिकडच्या जयंत पाटलांशी, म्हणजे कोकणातल्या जयंत पाटलांशी जे आगरी आहेत त्यांच्याशी उत्तम संबंध होते. उदयनराजेंशी उत्तम संबंध होते. संभाजीराजे भोसलेंशी उत्तम संबंध होते. मोहिते पाटलांशी उत्तम संबंध होते. उदयनराजेंना राज्यमंत्री करण्यात गोपीनाथ मुंडेंनीच पहिल्यांदा आमदारांनी राज्यमंत्री केलं आहे. संभाजीराजे भोसलेंशी मैत्रीचे संबंध होते. मोहिते पाटलांच्या घरात प्रतापसिंह मोहिते पाटलांना मंत्री करणारे गोपीनाथ मुंडेच होते, हे विसरून चालणार नाही. सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना गोपीनाथ मुंडेंनी आपल्या सोबत घेतलं. आता मी त्या मुद्द्यावर येतोय जिथे सातत्यानं एक समाज दावा करतो की गोपीनाथ मुंडे ब्राह्मण विरोधी होते. खरं तर गोपीनाथ मुंडे ब्राह्मण विरोधी होते असं दावा करणंच मुळात चुकीचं ठरतं. कारण ज्याची पत्नीच ब्राह्मण आहे तो ब्राह्मण विरोधी कसा असू शकेल? ज्याचा मेवणाच ब्राह्मण आहे तो ब्राह्मण विरोधी कसा असू शकेल? ज्याचे साडू ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण विरोधी कसे असू शकतील? अनेक विषयामध्ये संघ आणि ब्राह्मण व्यक्तींना सहकार्य करण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलेलं आहे. सतीश पत्कीसारख्या व्यक्तीला भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाची अनेक वर्षाची धुरा गोपीनाथ मुंडेंनीच दिलेली आहे. अगदी महाजनांच्या मागे गोपीनाथ मुंडे उभे होते. संघाच्या प्रत्येक विषयात गोपीनाथ मुंडेंनी सहकार्य केलेलं आहे. डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलची जी उभारणी झालेली आहे तीच मुळात गोपीनाथ मुंडेंच्या आग्रही भूमिकेतून झालेली आहे. गोपीनाथ मुंडे एक असं व्यक्तिमत्व होतं की जे प्रत्येकाला आपापल्या परीनं भासत होतं. या माझ्या आजच्या सगळ्या बोलण्याला गोपीनाथ मुंडेंचं समर्थन अशा अर्थाने लोक घेतील, गोपीनाथ मुंडेंचा भाट अशा अर्थाने लोक म्हणतील. पण गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यानं मराठवाड्यानं काय गमावलं आहे हे फक्त आम्हालाच ठाऊक आहे. आणि मी सुशील कुलकर्णी त्या मतदारसंघातला आहे, त्या गावचा आहे, रेणापूरमधला, की ज्या मतदारसंघात गोपीनाथ मुंडेंनी 5 वेळेला आमदार झालेले आहेत. त्यामुळं त्या भागाची काय हानी झाली आहे, त्या भागातून काय झालेलं आहे याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळंच गोपीनाथ मुंडेंच्या या सगळ्या विषयाचा आढावा आपल्यासमोर मांडावा वाटला. गोपीनाथ मुंडे एक मीठळणी असलेला गोड नेता होता आणि त्यांच्या जाण्यामुळं आज जी अनुपस्थिती जाणवते आहे, खास करून ओबीसी आरक्षणाच्या काळामध्ये, ती तीव्रतेनं जाणवते आहे. गोपीनाथ मुंडेंना त्यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली अर्पण करून थांबतो. धन्यवाद.